अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात असलेल्या चांदीपैकी 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब झाल्याची बाब समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी चौकशीचे आदेश दिले असून चांदी नेमकं कुठे गेली याचा शोध लागणार आहे। 406 किलो चांदी वापरून मंदिरातील गर्भगृहात नक्षीकाम करण्यात आलंय। सप्तशृंगी ट्रस्टनं चांदी दिवसाच काढण्यात यावी असा ठराव 15 सप्टेंबर 2021 ला केला होता। प्रत्यक्षात मात्र दुसऱ्याच दिवशी रात्री चांदी उतरवण्यात आली। विशेष म्हणजे पंचनामा तर सोडाच, पण अधिकृत वजन करणं असो की सील बंद करण्याची प्रक्रिया असं सारच गुंडाळून ठेवण्यात आलं। व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनीच हा गौप्यस्फोट केल्यानं व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय। खरं तर हे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते विठोबा ज्ञान यांनी उघडकीस आणलं। डॉक्टर गेडाम यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे 22 किलोपेक्षा अधिक चांदी तफावत असल्याची तक्रार त्यांनी केली होती। त्यानुसार चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। चांदी भाविकांच्या श्रद्धेची ठेव आहे, तिच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच संशयाच्या भोवऱ्यात सापडत असतील तर ही गंभीर बाब आहे। सत्य बाहेर यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे।